हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। कशा आहात तुम्ही? दिवस एकदम मजेतच असाल तर इथे माझी दिवसाची सुरुवात झाली आणि मी एक्सरसाइज करून 2 मिनिटं बसली होती आणि चला म्हटलं आता उठूया। बाहेर बघितलं तर बाहेरचं वातावरण जरा ढगाळ झालेलं म्हणून मी बाहेर बघत होती। आजची स्पेशल भाजी आहे चुनड्या। मसाला वगैरे काढून ठेवला, तयारी पण करून ठेवली, बस फोडणी द्यायची आणि झणझणीची सनसनी तिखट विदर्भ स्टाईल उन्हाळ्याची भाजी। तर इथे मी खूप सारं तेल दणादण टाकत आहे, कारण तेलाची आपल्याकडे नुकर नाही। घरात बोलले तरी चालतो, पण तेल भरपूर टाकायचं। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर, नाही तर खरंच करता कृपया असं काही करू नये। जेवढा मसाला आहे त्या हिशोबाने तुम्ही तेल टाकू शकता। आमच्या इथे चुनड्याचा जो शेप असतो तर तशा चुनड्या कोणी खात नाही, त्यामुळे मी त्याचे गोळे तयार करत असते, जे आमच्या घरातल्यांना सर्वांनाच आवडतात। आणि तुम्ही पण नक्की एकदा असं ट्राय करा, काहीतरी नवीन पण वाटतं आणि खायला खूप टेस्टी लागतं। कारण मी त्यामध्ये आलं आणि मिरची ठेचून टाकत असते आणि थोडंसं तेल, ज्यावेळेस आपण तो गोळा तयार करतो। तर इथे तुम्ही बघू शकत आहात झणझणीत अशी आपली भाजी तयार झाली आहे। किती वाजले असतील? आता आम्ही चहा पितोय 12ला 5 मिनिटं करून, त्यावेळी आम्ही चाय पितो। ये कौन सी सुबह है चाय की। जाऊचं छोटंसं ऑपरेशन झालंय, त्यामुळे जाऊ जरा 8-10 दिवस घरीच आहेत। आज मेनूने गाऊन घातली आहे। किती वर्षानंतर 13 वर्षानंतर 13 वर्ष 13 वर्ष नाही का, आरू लहान होती तेव्हा घातली होती, आता आरू मोठा झाला म्हणजे 12 वर्षानंतर। आणि एवढी झुंबली बुंबली झल्लम बावा। जोपर्यंत हे घरी नसतात ना तोपर्यंत घर एकदम शांत असतं आणि एवढं छान वाटतं। आणि जसे हे घरी आले की समजून जा आपलं डोकं खराब झालं, 1 सेकंडसाठी जरा शांत बसत नाही। इथे तर मी मगाशी आमच्यासाठी चुनड्याची भाजी बनवली, पण जाऊसाठी काय बनवा, कारण त्यांचं ऑपरेशन झालं म्हटल्यानंतर त्यांना फार तिखट किंवा बेसनाचं चालत नाही। तर इथे ना मी एक नवीन रेसिपी बनवली आणि एवढी छान झाली होती नाही। इथे मी पालक जी शिजवून घेतली होती 5 मिनिटं, त्यानंतर त्याच्यामध्ये 3 मिरच्या टाकल्या होत्या, थोडंसं आलं, थोडं थंड पाणी टाकून ते मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं होतं, जेणेकरून त्याचा कलर जाणार नाही पालकचा। त्यानंतर थोडंसं तेल टाकून थोडंसं जिरं आणि कांदा आणि त्यासोबतच थोडंसं लसूण ठेचून टाकला होता आणि एवढी छान भाजी झाली होती ना। भाजी झाल्याबरोबरच आम्ही दोघींनी एकत्र जेवण केलं होतं, गोष्टी गप्पा करत। त्यानंतर जाऊ म्हणाल्या होत्या, खूप छान भाजी झाली गही। नंतर मी अजिबातच शूट केला नव्हता, कारण तुम्हाला सांगितलं आजकाल मी शूट करायचं जरा विसरूनच जाते। नंतर शूट केला होता, संध्याकाळी चहा पिली होती आणि मी थोडा वेळ बसली, तर तेवढ्यात सासरे घेऊन आले होते भाजी। आणि आमच्या इथे जास्त तर चिकन मटनच जास्त बनवलं जाते, त्यामुळे आता चिकन आणलं होतं म्हणून मी कुकरमध्येच लावलं, कारण खूप वेळ झाला होता। चिकन जेव्हा उकडते ना त्यामध्ये मी पालक देखील टाकत असते, थोडासा कोथिंबीर आणि थोडंसं मिरची पावडर देखील टाकते, हळद आणि मीठ। त्याची चव एवढी छान लागते ना त्या फोडणीला, खूप छान लागते। 2-3 कुकरच्या शिट्या झाल्या, त्यानंतर मी पटकन मसाला काढला आणि भाजी बनवली। सर्वांनी जेवण वगैरे केले आणि या गडबडीमध्ये मी बिट्टूचं होमवर्कच करायचं विसरली होती। काल पण तसंच झालं होतं, शेवटी म्हटलं आता पहिला आपण होमवर्क करूया। तिला अजून ट्युशन लावली नाही, कारण ती ट्युशनला नाहीच म्हणत आहे, मी जात नाही मम्मी, रोज तूच संध्याकाळी माझा स्टडी घेत जा, मी रोज करत जाईल। आणि खरंच ती करते, मी कितीही रागवली काही झालं तरी ती तिचा पूर्ण होमवर्क कंप्लीट करून घेते, मग तो होमवर्क कितीही असू द्या। मीच तर कधी कधी विचार करते, एवढा होमवर्क तर मी माझ्या 12वीत किंवा 10वीत पण केला नाही, जेवढा माझी मुलगी आता UKG मध्ये करते, ते पण कोणते नाटकं न करता गपचूप। हा बसलेला होता जाऊच्या रूममध्ये स्टडी करायला, हिमांशू तर बिट्टू देखील तिथेच गेली। तर इथे आमचा स्टडी झाला। असा होता आजचा दिवस। ब्लॉग आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।